सोलापुरातील भाजपच्या 5 पैकी एकाही आमदाराला मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं सोलापूरकरांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत असून पुन्हा एकदा बाहेरचा पालकमंत्री सोलापूरला मिळणार आहे। महायुती सरकारच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी रविवारी नागपूरला पार पडला। 39 आमदारांनी यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतली। सोलापूर जिल्ह्यात भाजपचे 5 आमदार आहेत, परंतु यापैकी एकाही आमदाराला मंत्रिपदाची संधी पक्षानं दिली नाही। सकाळपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोनची वाट आमदारांनी पाहिली, मात्र फोन काय आला नाही। त्यामुळे आमदारांच्या तसंच त्यांच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला। भाजपच्या वतीनं तर माणिक चौकात जल्लोषाची तयारी देखील करण्यात आली होती, मात्र सोलापूरच्या एकही आमदाराला मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं हा जल्लोषाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला। गेल्या 5 वर्षात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या काळात सोलापूरला मंत्रिपद मिळालं नव्हतं। यावेळी मतदारांनी महायुतीला भरभरून मतदान केलं। भाजपचे 6 पैकी 5 आमदार मोठ्या मताधिक्यानं विजयी झाल्यानं यंदा मंत्रिमंडळात सोलापूरला न्याय मिळेल अशी आशा होती, मात्र भाजपनं सोलापूरकरांच्या आशेवर पाणी सोडलं असून पुन्हा एकदा बाहेरील पालकमंत्री सोलापूरवर लादला जाणार आहे। त्यामुळे सोलापूरकरांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे। पुन्हा मंत्रिमंडळ विस्तारापर्यंत वाट पाहण्याशिवाय सोलापूरकरांना दुसरा पर्याय नाही।